नमस्कार. साइन अँड कॉसच्या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज आपण युनिट सर्कल कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज करून काढलेल्या आहेत. आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. आता आपण रिमेनिंग 4 रेशोज आहेत त्याचे साइन आणि कॉस वरनं व्हॅल्यूज काढणार आहोत आणि ह्या टेबल फॉर्म मध्ये आपण इथे रिप्रेझेंट करणार आहोत. ज्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, पाठ करायच्या आहेत, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला माहिती असलेल्या बरं असतं. सो साइन 0 साइन थीटा थीटा इज इक्वल टू 0. साइन 0 किती होती? 0. साइन 30 was 1/2. साइन 30 is 1/2. साइन 45 1 upon root 2. साइन 60 √3/2 and साइन 90 of 1. तसंच कॉसच्या पण व्हॅल्यूज आपण काढल्या होत्या. cos 0 1, cos 30 होतं √3/2, cos 45 सेमच होतं 1 upon √2, cos 60 होतं 1/2 and cos 90 होतं 0. आता एकदा साइन अँड कॉसच्या व्हॅल्यूज मिळाल्या की त्याच्यावरनं टॅन आणि कॉट आपण काढू शकतो. बिकॉज टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा. त्याप्रमाणे आपण टॅन आणि कॉटच्या घेऊया. सो साइनची 0 upon 1, 0 upon 1 मीन्स किती येणार? टॅन 0 इज 0. आता 1 upon 2 upon √3/2 त्यातले 2 कॅन्सल होणार. करून बघा तुम्ही ते. 1 upon 2 upon √3 upon 2, a upon b upon c upon d. सो 2 कॅन्सल होईल आणि 1 upon √3 ही व्हॅल्यू. 45 ला दोन्ही सेम आहेत. सो 1 upon √2 upon 1 upon √2 केली की इथे येणार 1. सो tan 45 इज 1. आता एक काय होणार आहे? √3/2 upon 1/2. सो 2 कॅन्सल होतील आणि √3 आहे. नेक्स्ट tan of 90 म्हणजे काय? साइन अपॉन कॉस. सो 1 upon 0. सो 1 upon 0 can't be defined, so it tends to infinity. So not defined असं आहे. किंवा it tends to infinity असं पण म्हणतात. tends to infinity or not defined. सो tan ची 90 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. म्हटलं तसं कॅल्क्युलस या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं फंक्शन आणि ग्राफ ऑफ फंक्शन हे जर बघितलं तर टॅनचा तुम्ही ग्राफ ऑब्झर्व केला तर लक्षात येईल की टॅनचे ग्राफ अशा पद्धतीने आहेत सगळे ग्राफ. आणि ज्या पॉईंटला π/2 व्हॅल्यू होते म्हणजे 90 व्हॅल्यू होते तेव्हा तो ग्राफ इन्फिनिटीकडे जातो. सो डिस्कंटिन्यू होतो तो. कॅल्क्युलेट करता येऊ शकत नाही 90 व्हॅल्यू. आता कॉट घेऊया. कॉटच्या बरोबर अपोजिट येणार आहे रेसिप्रोकल. बिकॉज कॉट मीन्स काय असतं? कॉस अपॉन साइन. cos upon sin अशा व्हॅल्यूज येणार आहेत. सो cos upon sin 1 upon 0 means here not defined. किंवा tends to infinity असं म्हटलं तरी चालेल. देन √3/2 upon 1/2 means किती आलं? √3 आलं. here same हे अपॉन 1 आहे किंवा हे अपॉन 1 आहे 1च येणार आहे. 1 अगेन 1/2 upon √3/2 means 2 कॅन्सल होतील आणि 1 upon √3 मिळेल. and 0 upon 1 means 0. so this. त्याच्यानंतर sec ची काय असते? sec means 1 upon cos. सो cos ची जी व्हॅल्यू आहे तिचा रेसिप्रोकल केला की sec ची व्हॅल्यू मिळेल. सो cos ची फर्स्ट 0 व्हॅल्यू 1. सो 1 चा रेसिप्रोकल इज 1. सो sec इज 1. √3/2 चा रेसिप्रोकल केला की काय येणार? 2/√3. देन 1 upon √2 चा काय होणार? √2. 1 upon 2 चं होणार 2 आणि 0 त्याचं होणार 1 upon 0 which is not defined. सो आपण इथे डॅश असं लिहिलं तरी चालेल कारण ती आपल्याला व्हॅल्यू माहितीच नाही. नॉट डिफाईन्ड व्हॅल्यू आहे. कोसेक. कोसेकचं आता काय होणार? कोसेक मीन्स 1 upon साइन. 1 upon साइनचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे 0 चा रेसिप्रोकल 1 upon 0 नॉट डिफाईन्ड. त्याच्यानंतर 1/2 चा 2 याचा 1 upon √2 चा रेसिप्रोकल आहे √2 आहे आणि √3/2 चा रेसिप्रोकल 2 upon √3 आणि 1 चा रेसिप्रोकल 1. त्यामुळे ही व्हॅल्यू. सो अशा तुम्ही उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज डिराईव्ह करू शकता. अप टू 90 पर्यंत हे पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा कसंही. आता इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर कोसेक ऑफ 30 2 आलंय बघा. त्याच्यानंतर सेक ऑफ 60 2 आलंय. त्यामुळे काही व्हॅल्यूज सेक कोसेक टॅन मध्ये 1 पेक्षा ग्रेटर किंवा -1 पेक्षा त्या रेंजमध्ये बाहेर जाऊ शकतात. पण त्या उरलेल्या 4 रेशोमध्ये साइन आणि कॉस मध्ये नाही. साइन आणि कॉस मधल्या सगळ्या व्हॅल्यू -1 आणि 1 ह्या फंक्शन व्हॅल्यू मध्येच त्या लिमिटेड असतात आणि त्याच इंटरवल मध्ये त्या तुम्हाला मिळतात.
आता हे लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. जर हे तुम्हाला नाही लक्षात राहिलं की नसेल पाठ आणि तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कुठे याची व्हॅल्यू लागली एक्झाममध्ये, तर तुम्ही पटकन या व्हॅल्यूज ड्रॉ करू शकता. तर त्याच्यासाठी ट्रिक अशी आहे की 0, 30, 45, 60 ह्याच ऑर्डरने सगळे अँगल लिहायचे. त्याच्यानंतर ह्याला लिहायचं 0, ह्याला लिहायचं 1, 2, 3 अँड 4. बरोबर, ह्या ह्याच्यात ते बसतात. उलट्या सुलट्या करू नका, तर ते व्हॅल्यूज चुकतील. सो 0 to 4 साठी काय 30, 45, 60 असे अँगलला ते द्यायचं. त्याच्यानंतर अपॉन 4 करायचं. मग अपॉन 4 केलं सगळ्याला, 4 ने डिवाइड करायचं सगळ्याला. आता हे 0/4 म्हणजे 0च आहे. आता सगळ्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. आता बघा काय काय व्हॅल्यूज तयार होतात ते इथे लिहूया आपण. 0/4 0 त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे हे 0 झालं. त्याच्यानंतर 1/4 त्याचा स्क्वेअर रूट 1चं 1 आणि 4चं 2, सो दिस इज 1/2 झालं. रूट 2/4 म्हणजे फर्स्ट आधी ते 1/2 होईल अँड देन त्याचा स्क्वेअर रूट मीन 1/√2 झाला. त्याच्यानंतर √3चं स्क्वेअर रूट नाही काढता येते, म्हणजे काढणार नाही पण 4चं काय येणार आहे अपॉन 2 आलं. आणि 4/4 1 त्याचं स्क्वेअर रूट इज 1. सो आता ऑब्झर्व केलं तर 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1 ह्याच ऑर्डरने कोणाच्या व्हॅल्यूज आहेत, ह्या साईनच्या व्हॅल्यूज आहेत. सो साईनच्या व्हॅल्यूज ह्या ऑर्डरने आहेत सगळ्या. ही 0ची 30, 45, 60 अँड 90 ह्या व्हॅल्यूज आहेत. आता त्याच्यावरनं कॉस कशा व्हॅल्यू काढायच्या, ह्या डायरेक्शनने सगळ्या 0 पासून लिहत जायचं. बघा आता इथे काय होतं, अशा व्हॅल्यूज होत्या. आता उलट्या डायरेक्शनने सगळ्या लिहायच्या. 1 ने सुरुवात करायची, ही नंतर लिहायची, ही नंतर लिहायची, ही लिहायची अँड ही लिहायची. सो साईन ज्या ऑर्डरने त्याच्या बरोबर उलट ऑर्डरने कॉसच्या व्हॅल्यूज आहेत. आणि अर्थात एकदा साईन आणि कॉस मिळाले की उरलेल्या काढण्यासाठी काही आपल्याला ट्रिकची गरज नाही. ते फॉर्म्युला आहेत आपल्याला, साईन अपॉन कॉस, टॅन अपॉन वगैरे. इथे सुद्धा असं होतं का, टॅनच्या व्हॅल्यू ज्या ऑर्डरने अशा टाईपमध्ये त्याच्या उलट ऑर्डरने, नॉट डिफाईन, देन √3, देन 1, देन 1/√3 अँड देन 0. त्यामुळे एक टॅनची काढलीत आणि एक सेकची काढली तरी मग उरलेल्या पण काढता येतात. बिकॉज सेकमध्ये पण बघा 2/√3, √2, 2 ज्या ऑर्डरने गेले त्याच्या रिव्हर्स ऑर्डरने बघितलं तर नॉट डिफाईन, देन 2, देन √2, देन 2/√3 अशाच ऑर्डरने ते आहे. सो त्याच्यानंतर सुद्धा फक्त टॅन आणि सेक काढलं तर हे पण मिळून जाईल आणि हे पण मिळून रिव्हर्स ऑर्डर. ही ट्रिक आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूज शक्यतो पाठच करा, पण नाही लक्षात राहिल्या तर पटकन काढायच्या वेळेला कशा काढायच्या, तर ह्या अँगल, हे अँगल आहेत ह्याच ऑर्डरने लिहायचे आणि याला ही अशी ट्रिक यूज करायची की फर्स्ट जे मिळेल ते साईनचे सगळे अँगल आहेत, त्याला रिव्हर्स केलं की कॉसचे अँगल होतील आणि मग उरलेले टॅन सेक वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता त्याच्यात एक्स्ट्रा आपण 180 डिग्रीचे पण घेऊ शकतो. 2π, पाय मीन्स 180 डिग्री, 2π मीन्स 360 डिग्री. पण साईन कॉसच्या आपण व्हॅल्यूज भरपूर काढू शकतो, कारण 360, मग एक सर्कल कंप्लीट झालं 720, 2 सर्कल कंप्लीट झाली तर त्याच्या पुढे वगैरे अशा व्हॅल्यूज आपण तिथे फाइंड आउट करू शकतो. पिरियॉडिक फंक्शन असल्यामुळे ते आपल्याला युनिट सर्कलच्या मदतीने तिथे फाइंड आउट करता येणं शक्य आहे. सो हा जो चार्ट आहे तो लक्षात ठेवा, पाहिजे तर ही ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज काढता येतील.